नमस्कार. 10वीची परीक्षा झाली की सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात एकच मोठा प्रश्न असतो, आता पुढे काय? तर आज आपण याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, तोच प्रश्न. 10वी नंतर करायचं काय? ही अशी वेळ असते जेव्हा मनात थोडी धाकधूक असते, थोडी चिंता आणि अपेक्षा तर खूपच असतात. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तरच करिअरला योग्य दिशा मिळते, बरोबर ना? चला तर मग या महत्त्वाच्या वळणावरचे सगळे पर्याय नीट समजून घेऊया. 10वी नंतर आपल्यासमोर प्रामुख्याने 3 मुख्य मार्ग असतात: कला, वाणिज्य आणि विज्ञान. समजा की हे तुमच्या भविष्याकडे जाणारे 3 वेगवेगळे दरवाजे आहेत आणि आपल्याला आपल्यासाठी योग्य दरवाजा निवडायचा आहे. आता इथे बघा, तिन्ही शाखांमध्ये नेमकं काय आहे. ज्यांना माणसांबद्दल, इतिहासाबद्दल, समाजाबद्दल जाणून घ्यायला आवडतं त्यांच्यासाठी कला म्हणजेच आर्ट्स ही एक उत्तम शाखा आहे. ज्यांना आकडेमोड, बिझनेस आणि पैशांचं जग कसं चालतं यात रस आहे त्यांच्यासाठी वाणिज्य म्हणजेच कॉमर्स आहे. आणि ज्यांच्या मनात सतत हे असं का होतं, ते तसं का चालतं असे प्रश्न येतात आणि ज्यांना नवनवीन गोष्टी शोधायला आवडतात त्यांच्यासाठी विज्ञान म्हणजे सायन्सच्या दारात संधींची मोठी रांग लागलेली आहे. पण मग एवढे सगळे पर्याय असताना आजकाल सायन्सच का घ्या असं सारखं का सांगितलं जातं? खरंच सायन्स इतका चांगला पर्याय आहे का? चला यामागची कारणं जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आपण एका अशा काळात जगतोय जिथे टेक्नॉलॉजी आणि आरोग्य या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. विचार करा, कोरोनाच्या काळातली लस असो किंवा आपल्या हातातला स्मार्टफोन, या सगळ्याचा पाया काय आहे? तर विज्ञान. आणि म्हणूनच आजच्या जगात या शाखेचं महत्त्व खूप जास्त वाढलं आहे. सायन्स निवडण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इथे संधींची कमतरता नाही. IT, डेटा सायन्स, स्पेस रिसर्च अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुली होतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सायन्स घेतल्यानंतर 12वी नंतर तुम्ही कॉमर्स किंवा आर्ट्सकडे सुद्धा जाऊ शकता. हा पर्याय तुम्हाला दुसऱ्या कुठल्या शाखेत मिळत नाही. इतकंच नाही तर सायन्समुळे तुमचा बौद्धिक विकास होतो आणि प्रत्येक गोष्टीकडे तर्काच्या आधारावर बघण्याची सवय लागते. आता बऱ्याच जणांना वाटतं की सायन्स म्हणजे खूप अवघड, खूप अभ्यास. पण थांबा, यात एक गुपित लपलंय ज्यामुळे सायन्समध्ये यश मिळवणं खरं तर सोपं होऊ शकतं. आणि हे गुपित आहे सायन्सच्या मार्किंग स्कीममध्ये. चला हेच गुपित आता उलगडूया. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं. सायन्स म्हणजे इझी पासिंग. आता हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण थांबा, हे खरं कसं आहे तेच मी आता सांगणार आहे. आणि याचं कारण दडलंय त्याच्या मार्कांच्या विभागणीत. हे बघा, हेच आहे ते गुपित. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यासारख्या मुख्य विषयांमध्ये 100 पैकी तब्बल 30 मार्क हे तुमच्या कॉलेजमधल्या प्रॅक्टिकल्स आणि इंटर्नल कामांवर अवलंबून असतात. म्हणजेच 30% मार्क तर लेखी परीक्षेच्या आधीच तुमच्या हातात असतात. आणि प्रॅक्टिकल्समध्ये चांगले मार्क मिळवणं खूप सोपं असतं. इथे तर अजून स्पष्ट दिसतंय. PCB ग्रुपमध्ये 30 मार्क आणि गणितात 20 मार्क हे अंतर्गत असतात. जरा विचार करा, जर प्रॅक्टिकल्समध्ये जवळपास पूर्ण मार्क मिळाले तर लेखी परीक्षेत पास होण्यासाठी फक्त थोडेच मार्क लागतात. म्हणजे पास होण्याचं टेन्शन तर गेलंच, उलट चांगली टक्केवारी मिळवणं कितीतरी सोपं होतं. तर आपण आत्तापर्यंत बघितलं की सायन्स निवडणं फायद्याचं का आहे आणि त्यात चांगले मार्क मिळवणं कठीण नाहीये. पण शेवटी हा निर्णय तुमचा आहे आणि तुमचंच भविष्य यावर ठरणार आहे. तर मग लक्षात काय ठेवायचं? फक्त नियमित अभ्यास करा आणि प्रॅक्टिकल्सवर लक्ष केंद्रित करा. पास होणं अगदी सोपं आहे. बायोलॉजीसारखा विषय तर आपल्याला आपल्या सभोवतालच्या सजीव जगाची एक नवी ओळख करून देतो. आणि पुढे डॉक्टर बनण्यासाठी नीट किंवा इंजिनियर बनण्यासाठी MHT CET सारख्या परीक्षांमधून चांगल्या करिअरचा मार्ग अगदी स्पष्ट आहे. शेवटी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे. योग्य वेळी घेतलेला एक योग्य निर्णय तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. तर मित्रांनो, आता वेळ आहे स्वतःच्या आवडीनिवडी ओळखण्याची आणि धैर्याने एक निर्णय घेण्याची. मग तुमचं पुढचं पाऊल कोणतं असेल? नीट विचार करा आणि आत्मविश्वासाने तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे पहिली झेप घ्या.